ये दायित्व दिया है और इस तीसरे कार्यकाल का ये पहला पूर्ण बजट है। और मैं विश्वास से कह सकता हूं कि 2047 जब आजादी के 100 साल होंगे, विकसित भारत का जो संकल्प देश ने लिया है, ये बजट सत्र, ये बजट एक नया विश्वास पैदा करेगा, नई ऊर्जा देगा कि देश जब आजादी के 100 साल मनाएगा तब विकसित होकर रहेगा। 140 करोड़ देशवासी अपने सामूहिक प्रयास से इस संकल्प को परिपूर्ण करेंगे। तीसरे टर्म में हम मिशन मोड में देश को सर्वांगीण विकास की दिशा में, चाहे वो भौगोलिक रूप से हो, सामाजिक रूप से हो या आर्थिक भिन्न भिन्न स्तर के संदर्भ में हो, हम सर्वांगीण विकास के संकल्प को लेकर के मिशन मोड में आगे बढ़ते जा रहे हैं। इनोवेशन, इंक्लूजन और इन्वेस्टमेंट, ये लगातार हमारे आर्थिक गतिविधि के रोड मैप का आधार रहा है। इस सत्र में हमेशा की तरह कई ऐतिहासिक बिल पर सदन को चर्चा होगी और व्यापक मंथन के साथ वो राष्ट्र की ताकत बढ़ाने का काम करने वाला कानून बनेंगे। विशेषकर नारी शक्ति के गौरव को पुनः प्रस्थापित करना, पंथ संप्रदाय के भेद से मुक्त होकर के हर नारी को सम्मानपूर्ण जीवन मिले, उसको भी समान अधिकार मिले, उस दिशा में इस सत्र में कई महत्वपूर्ण निर्णय लिए जाएंगे। रिफॉर्म, परफॉर्म एंड ट्रांसफॉर्म, जब विकास की तेज गति को प्राप्त करना होता है तो सबसे ज्यादा बल रिफॉर्म पर रहता है। राज्य और केंद्र सरकार ने मिलकर के परफॉर्म करना होता है और जन भागीदारी से हम ट्रांसफॉर्मेशन देख सकते हैं। हमारा युवा देश है, युवा शक्ति है और आज जो 20-25 साल की आयु के नौजवान हैं, जब वो 45-50 साल के होंगे तब वो विकसित भारत का सबसे बड़े बेनिफिशियरी होने वाले हैं। उम्र के उस पड़ाव पे होंगे, नीति निर्धारण की व्यवस्थाओं में उस जगह पे बैठे होंगे कि वे गर्व के साथ आजादी के बाद जो शताब्दी शुरू होगी
एक विकसित भारत के साथ आगे बढ़ेंगे। और इसलिए ये विकसित भारत के संकल्प की पूर्ति का प्रयास, ये अथाग मेहनत आज जो हमारे टीनेजर्स हैं, हमारी युवा पीढ़ी है, उनके लिए ये एक बहुत बड़ा तोहफा बनने वाली है। जो लोग 1930 में 42 में आजादी के जंग में जुट गए थे, पूरी देश की युवा पीढ़ी खप गई थी आजादी के जंग में, और उसके फल 25 साल के बाद जो पीढ़ी आई उसको नसीब हुए। उस जंग में जो नौजवान थे उनको नसीब हुए। आजादी के पूर्व के वो 25 साल आजादी के जश्न मनाने का अवसर बना। वैसे ही ये 25 वर्ष समृद्ध भारत, विकसित भारत, ये संकल्प से सिद्धि और सिद्धि से शिखर तक पहुंचने का देशवासियों का इरादा। और इसलिए इस बजट सत्र में सभी सांसद विकसित भारत को मजबूती देने के लिए अपना योगदान देंगे। विशेष करके जो युवा सांसद है उनके लिए तो सुनहरा अवसर है, क्योंकि वो आज सदन में जितनी जागरूकता, जितनी भागीदारी बढ़ाएंगे और विकसित भारत के जो फल है वो तो उनकी नजर के सामने देखने को मिलने वाले हैं। और इसलिए युवा सांसदों के लिए एक अनमोल अवसर है। साथियों, मैं आशा करता हूं कि हम देश की आशा आकांक्षाओं के इस बजट सत्र में खरे उतरेंगे। साथियों, आज एक बात आपने जरूर नोट की होगी, मीडिया के लोगों ने तो जरूर करनी चाहिए। शायद 2014 से लेकर अब तक शायद ये पहला पार्लियामेंट का सत्र है कि जिसके 1-2 दिन पहले कोई विदेशी चिंगारी नहीं प्रगटी है, विदेश में से आग लगाने की कोशिश नहीं हुई है। 10 साल से 14 से देख रहा हूं, हर सत्र के पहले शरारत करने के लिए लोग तैयार बैठते थे, और यहां उसको हवा देने वालों की कोई कमी नहीं है। ये पहला सत्र मैं पिछले 10 साल के बाद देख रहा हूं कि जिसमें किसी भी विदेशी कोने से कोई चिंगारी नहीं हुई। साथियों, बहुत बहुत धन्यवाद। तर आजपासून आपण पाहतोय की केंद्रीय अर्थसंकल्पीय बजेट अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याआधी नरेंद्र मोदी संबोधित करत होते। यानंतर वळूयात इतरही राजकीय बातम्यांकडे, सविस्तर आढावा घेऊया। पहिलीच बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसंदर्भात। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना कामकाजाचं वेळापत्रक ठरवून दिलंय। त्यानुसार सगळे मंत्री आता सोमवार ते बुधवार मुंबईमध्येच राहणार आहेत। गुरुवार ते शुक्रवार राज्यभरात विभागाच्या कामाचा आढावा बैठक घेतली जाणार आहे। तर शनिवारी आणि रविवारी आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावणार असल्याचं कळतंय। याशिवाय प्रत्येक विभागात सुरू असणाऱ्या सुनावण्या या विक्रमी वेळेत प्रलंबित न ठेवता पूर्ण करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत। गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, आपण पाहतोय की अतिशय महत्त्वाच्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, नेमकं याबद्दल सविस्तर अपडेट अशी काय?
नक्कीच सर्व मंत्र्यांना आहे ते वेळापत्रक दिल्याचं आहे ते सांगितलं जात आहे. विशेष करून मंत्रालयातील जे कामकाज आहे हे करण्यासाठी आठवड्यातले 3 दिवस म्हणजे सोमवार ते बुधवार पर्यंतचा हा वेळ आहे आणि यामध्येच मंगळवारची मंत्रिमंडळाची बैठक देखील असते. त्यामुळे हे 3 दिवस आहेत ते आठवड्यातले पहिले मंत्रालयीन कामकाजासाठी दिलेले पाहायला मिळतात. तर 2 दिवस आहेत ते राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मंत्री महोदय म्हणून कुठलेही खाजगी सार्वजनिक कार्यक्रमाचा यासाठी उपस्थितीसाठी देण्यात आलेले आहेत. तर 2 दिवस आहेत ते स्वतःच्या मतदारसंघातील जे काही कामं असतील ते पूर्ण करण्यासाठी हा वेळ दिलेला पाहायला मिळतो. त्यामुळे कुठेतरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि जी नक्कीच गणेश, आपण पाहतोय की हे जे वेळापत्रक ठरवून दिलंय आठवडाभराचं, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे आणि मंत्रिमंडळाचं काम सुद्धा सुरळीत होणार आहे. धन्यवाद. अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे. आणि यानंतर आता वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. गडचिरोलीत पोलीस अधिकारी, नवनियुक्त पोलीस जवान आणि खासगी कंत्राटदारांच्या सहकार्यातून पोलीस मदत केंद्राची स्थापना केली आहे. अतिदुर्गम नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील नेलगुंडा इथे नवीन पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलंय. हे पोलीस मदत केंद्र भामरागड पासून 20 किलोमीटर अंतरावरती आहे. बदलापूर नगरपालिकेनं सलग 4 दिवस धडक कारवाई करत अनधिकृत हातगाड्या आणि टपऱ्या जमीनदोस्त केल्यात. पालिकेच्या कारवाईचं नागरिकांमधून स्वागत होत आहे. बदलापूर शहरात गेल्या काही वर्षांत फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलंय. धाराशिव शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी बांधकाम विभागाच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. शहरातील मुख्य रस्ता असलेल्या आयुर्वेदिक महाविद्यालय ते अगदी तेरणा महाविद्यालय पर्यंतचं अतिक्रमण हटवण्याची ही मोहीम आहे. पहिल्याच दिवशी 200 अतिक्रमण हटवली गेली आहेत. कोल्हापुरातील भाकवे गावाच्या पश्चिमेला एका विहिरीवरील झाडाला सुगरणीचं खोप आहे. तिथे सुगरणीनं चक्क 3 मजले असलेला खोपा विणलाय. शहरीकरण आणि वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातही टोलेजंग अशा इमारती पाहायला मिळतात आणि त्यामुळे असाच पर्याय आम्ही शोधला असं पक्षी त्यांच्या कृतीतून सांगत असतील अशी चर्चा आता होतीये. अंबरनाथमध्ये जेसीबीच्या सहाय्यानं झाड पाडताना ते एका गॅस कर्मचाऱ्याच्या डोक्यावरती पडल्यानं तो अगदी गंभीर जखमी झालाय. यावेळी अनेक गाड्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या प्रकरणी संबंधित बिल्डरवरती कारवाई करण्याची मागणी होती आहे. मात्र अंबरनाथ पालिकेनं अद्याप तरी कोणतीही कारवाई केली नाहीये. छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा MIDC वरून येणारी वाहतूक ठप्प झाली होती. अपघात झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. वाहतूक कोंडीमुळे शेंद्रा MIDCतून येणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. चंद्रपूर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला एका दुकानदारानं विरोध केलाय. कारवाई दरम्यान या दुकानदारानं वाहनाखाली झोपून विरोध केलाय. बाजारातील सर्व अतिक्रमण काढल्यानंतर माझ्या दुकानावरती कारवाई करावी असं त्याचं म्हणणं आहे. तर माझ्यावरती जाणीवपूर्वक कारवाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सांगलीच्या मिरज शिवतीर्थावरील मशाली बंद पडल्या आहेत आणि म्हणून कोट्यवधींच्या निधीचा चुरडा झाल्याचं दिसतंय. देखभाल दुरुस्ती वेळेत होत नसल्यानं शिवभक्तांकडून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा एकदा पेटलाय. हद्दवाढीला स्थानिक 19 गावांचा तीव्र विरोध आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर हद्दवाढ कृती समिती शहराच्या विस्तारासाठी आग्रही आहे. या दोन्हींच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळे कोल्हापुरात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. मावळच्या दारुमरे गावातील विहिरीत साखर कारखान्याचं पाणी मिक्स होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचं रसायनयुक्त पाणी हे मिक्स होत असल्यानं नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय. या विहिरीच्या पाण्याची चाचणी करण्याची, नमुने घेण्याची मागणीच आता ग्रामस्थ करतायत. प्रवास भाडं वाढलं असलं तरी सुद्धा सुरक्षित प्रवास करण्यासाठी नागरिक ST बसलाच पसंती देताना पाहायला मिळत आहे. भाडेवाढीनंतर सुद्धा यवतमाळ बस स्थानकावरती प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
बुलढाण्याच्या चिखलीमध्ये शेतकऱ्यांच्या सुड्या पेटवून देण्याचे प्रकार वाढत आहेत। याच निमित्तानं तिसरी घटना सुद्धा घडली आहे। तर मोहोदरी इथल्या शेतकरी गोपाळ राठोड यांच्या 4 एकर क्षेत्रातील तूर आणि सोयाबीनच्या सुड्या अज्ञात व्यक्तीनं पेटवून दिल्या आहेत। या शेतकऱ्याचं सुमारे 3 लाखांचं नुकसान झालंय। या महिन्यातली ही तिसरी घटना आहे। सोयाबीन खरेदीची मुदत शुक्रवारी संपली होती, मात्र अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी राहिली आहे। मुदतवाढीची मागणी आमदार अभिमन्यू पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती। ही मागणी आता मान्य करत सरकारनं 6 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिली आहे। सरकारी योजनांच्या लाभासाठी आता शेतकऱ्यांना युनिक आयडी ॲग्रीस्टॅग बनवणं आवश्यक आहे। आपली शेतजमीन आधारशी संलग्न करून फार्मर आयडी बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। यानंतर शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक मिळेल आणि हे कार्ड नसल्यास पीएम किसान, पीएम विमा सारख्या योजनांचा लाभ मिळणार नाही। खत आणि औषध लिकिंगवरून कारवाईचा आदेश देण्यात येईल असा इशारा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलाय। लिकिंग सक्तीचं करून कंपन्या आणि विक्रेते शेतकऱ्यांना लुटत असतात, यावरती तोडगा काढण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आलाय। शिराळा वन विभागाच्या कार्यक्षेत्रात नवीन वर्षात 4 बिबट्यांचा मृत्यू झालाय। यातील 2 बिबटे हे विहिरीत पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला। एक गाडीच्या धडकेत तर एकाचा वृद्धापकाळानं मृत्यू झालाय। अवघ्या 30 दिवसात 4 बिबट्यांचा मृत्यू झाल्यानं चिंता व्यक्त केली जाते। भंडाऱ्याच्या कवलेवाड्यात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झालाय। त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी वन विभागाच्या गाड्यांची तोडफोड केली। वन विभागाचे कर्मचारी उशिरानं घटनास्थळी पोहोचल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। तर मृत महिलेच्या कुटुंबियांना तातडीनं 50 लाखांची आर्थिक मदत द्यावी, कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी गावकरी करतायत। हिंगोली जिल्ह्यातील 5ही तालुक्यात महसूल प्रशासनाचे तलाठी सर्वसामान्यांची कामं करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी नागरिकांना बोलवतात। तर काही भागामध्ये तलाठ्यांनी बेकायदेशीररित्या नेमणूक केलेल्या एजंट्सकडूनच सामान्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप होतोय। या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलनही छेडलंय। कोल्हापूर जिल्ह्यात दूध उत्पादक संघटनेच्या वतीनं गायीचं पूजन करत जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। गोकुळ दूध संघानं गायीच्या दूध दरात 2 वेळा कपात केली। ही कपात थांबवावी आणि गायीच्या दुधाला प्रति लिटर सरकारनं 7 रुपये अनुदान जाहीर करावं, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। अकोल्यात रात्रभर मशाल पेटवत शेतकऱ्यांनी जागर आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सरकारला सुबुद्धी सुचावी म्हणूनच शेतकऱ्यांनी भजन आंदोलन केलंय। शेतमालाला कायद्याद्वारे हमीभाव मिळावा, कर्जमाफी, प्रति एकर 40,000 रुपये देण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन केलं गेलं। एसटी दरवाढीच्या विरोधात ठाकरे गटानं कणकवली बस स्थानकात जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन केलंय। स्थानकातील एसटी बस रोखून कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी शासनाकडे प्रवाशांच्या आणि जनतेच्या भावना कळवा, अन्यथा यापेक्षाही मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे गटाकडून एसटी प्रशासनाला दिला गेलाय। अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वात अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूक मोर्चा काढण्यात आला। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चा दरम्यान आमदार साजिद खान यांनी सरकारवरती टीका करत राज्यभर अजूनही मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। यानंतरची बातमी पुणेकरांची चिंता वाढवणारी आहे। पुण्यात गुरुवारी जीबी सिंड्रोमचे 3 नवे रुग्ण सापडलेत आणि त्यामुळे बाधित रुग्ण संख्या आता 130 वरती पोहोचली आहे। त्यातील 20 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत। जीबीएसमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय। दरम्यान आतापर्यंत पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका या क्षेत्रातील घरांचं सर्वेक्षण करण्यात आलंय। तसंच बाधित गावातील जलवाहिन्या, ड्रेनेज लाईनची दुरुस्ती युद्ध पातळीवरती सुद्धा करण्यात येते आहे। आणि आता एक सविस्तर बातमी।
1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्यामुळे व्यावसायिकांसहच नोकरदार वर्गाचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलंय। यंदा नेमकं काय महागणार आणि काय स्वस्त होणार यासहच विवाहित जोडप्यांना एकच टॅक्स रिटर्न भरावं लागणार का याची सुद्धा चर्चा रंगली आहे। नोकरीवाल्या जोडप्यांचा टॅक्स कसा वाचणार आहे आणि कोणी यासाठी प्रस्ताव सादर केलाय त्या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट पाहूयात। पती पत्नीसाठी एकच टॅक्स रिटर्न, करदात्या विवाहित जोडप्यांना दिलासा। ICAIचा प्रस्ताव केंद्र मंजूर करणार। भारतात नोकरी करणाऱ्या आणि टॅक्स भरणाऱ्या विवाहित जोडप्यांना टॅक्स रिटर्न मात्र स्वतंत्र भरावं लागतं। मात्र कमावत्या विवाहित जोडप्यांसाठी एकत्रित कर भरण्याची सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अर्थात ICAIनं केंद्र सरकारला सादर केलाय। हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पती पत्नी एकत्र आयकर रिटर्न भरू शकतील। अमेरिका आणि इंग्लंडमध्ये पती पत्नीला अशा प्रकारची सुविधा मिळते। याचा फायदा मोठ्या प्रमाणात करदात्यांना होतो। त्यामुळे आगामी बजेटमध्ये अशी घोषणा केली जाऊ शकते। त्यासाठी काही वेगळे टॅक्स स्लॅब असतील अशी शक्यता ICAIनं व्यक्त केली आहे। एकत्रित रिटर्न भरणाऱ्या जोडप्यांसाठी वेगवेगळे टॅक्स स्लॅब असण्याची शक्यता आहे। 6 लाखांच्या उत्पन्नाला करातून सूट देण्याची मागणी। 6 ते 14 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 5% कर आकारावा। 14 ते 20 लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर 10% कर असावा। 20 ते 24 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15% कर आकारावा। 24 ते 30 लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर 20% कर। 30 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% कर आकारावा। तर बजेट 2025च्याच अनुषंगाने ICAI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांनी एक खूप मोठे आणि महत्त्वाचे प्रपोजल गव्हर्नमेंटकडे सादर केले आहे, जे आहे जॉईंट टॅक्सेशन फॉर मॅरिड कपल। जॉईंट टॅक्सेशनच्या अंतर्गत त्यांचे जॉईंट रिटर्न भरू शकतात। जॉईंट टॅक्सेशन मध्ये पती आणि पत्नी हे एक सिंगल टॅक्सेबल युनिट म्हणून कन्सिडर केले जाईल। अर्थमंत्र्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला तर नोकरी करणाऱ्या लाखो विवाहित जोडप्यांना मोठा दिलासा मिळेल। त्यामुळे यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्व कमावत्या जोडप्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV।